कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोल्हापूर शहरात पार्किंगची योग्य ती व्यवस्था केलेली नाही। शहरातील अनेक व्यावसायिकांनी आपल्या दारात बोर्ड लावून अतिक्रमणे देखील केली आहेत। त्यामुळे शहरवासियांसोबत पर्यटकांना देखील वाहने पार्किंग करताना प्रचंड कसरतीचा सामना करावा लागत आहे। शहर वाहतूक शाखेकडून झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात यावे, नो पार्किंगचे फलक लावण्यात यावे आणि शहरातील बंद असलेले सिग्नल सुरू करण्यात यावे। तसेच महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण करत व्यावसायिकांनी लावलेले फलक काढण्यात यावे। खासगी केंद्राद्वारे वाहनांवर कारवाई न करता आरटीओ मार्फत वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोर निदर्शने काढण्यात आली। यावेळी शिवसैनिकांनी शहर वाहतूक शाखेच्या अवाढव्य दर आकारणी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने मागणीचे निवेदन देखील शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवने, सुनील मोदी, विशाल देवकुडे, हर्षल सुर्वे, मंजित माने, दत्ताजी टिपुगडे, सुरेश पवार, रणधीर पाटील, उदय सुतार, युवराज खंडागळे, दिनेश परमार, हर्षल पाटील, अनिल पाटील, महादेव कुकडे, दीपाली शिंदे, शुभांगी पवार, संदीप राऊत, अक्षय घाडगे, शशिकांत बिडकर, पूनम फडतरे, दीपाली शिंदे, संजय जाधव, दिलीप देसाई, सुहास डोंगरे, राजू जाधव आदी उपस्थित होते। कोल्हापुरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। एक तर कुठं पार्किंगची व्यवस्था नाही आहे, पार्किंगचे फलक नाही आहेत, परंतु पार्किंगची दुचाकी चारचाकी गाडी लावली की टोलधाड जशी येते तशी टोलधाड येऊन ताबडतोब पावती केली जाते आणि पैसे वसूल केले जातात। ठीक आहे, आम्ही सरकारी कामात आम्ही विरोध नाही आहे, शिस्त लागलीच पाहिजे, पण तुम्ही त्यांना काय सुविधा देताय हो? कुठं पार्किंगच्या व्यवस्था आहेत का? पार्किंगचे बोर्ड आहेत का? येणारी माणसं पर्यटक जाताना कोल्हापूरच्या नावाने खडे फोडतायत। कोल्हापूरकर त्यांना अक्षय कंटाळलेत। कोल्हापुरात ट्रॅफिक डिपार्टमेंट, आरटीओ डिपार्टमेंट, महापालिका ह्याच्या संयुक्त बैठका होतच नाहीत आणि मग कशा सुविधा मिळतील आम्हाला? कोल्हापूर बदनाम होण्यामागं ह्या शाखेत सुद्धा बऱ्यापैकी हात असल्याचं आम्हाला वाटतंय। जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी कुठेही काम कोण करत नाहीत, चौकात नुसतं फोन बोलत बसले असतात, टपऱ्यावर बसले असतात, चहाच्या गाडीवर बसले असतात। त्या काव्या नाक्यापासून मटन मार्केट कुठल्याही महत्त्वाच्या चौकात गेलं तर काही लोक काम करत नाहीत। 50% लोक काम चांगली करतात, 50% काम अधिकारी इथं निष्क्रिय आहेत, कर्मचारी निष्क्रिय आहेत। हे अधिकारी तर कधी फिरतच दिसतच नाहीत का कुठं कोल्हापुरात? कुठं असतात काय असतात माहीत नाही आम्हाला। आणि भविष्यामध्ये ताबडतोब ह्या समस्या सोडवण्याचं काम यांनी नाही केलं तर कोल्हापुरात भविष्य येणारे कोल्हापुरात जी वाहनं आहेत, जे महत्त्वाचे ठिकाण आहेत, ते शिवसेने वतीने आम्हाला बंद करावे लागतील। नाही तर भविष्यामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने यांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायला लागेल। पगार खाताय ना, आणि काही लोक तर युनिफॉर्म नसतो, त्यांच्या अंगावर ट्रॅक सूट असतो, जसं काय दिवस 24 तास रनिंगला जातात, ते का ट्रॅक सूट घालतात? जर त्यांना युनिफॉर्म घालायचं त्यांना लाज वाटत असेल तर त्यांना नोकरीने कमी करा। युनिफॉर्मला महत्त्व आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगायला मग तुम्ही काम करायचं, पगार तुम्ही खाताय। कोल्हापूरकरांना चांगल्या सुविधा द्या आणि जर ते चुकले तर निश्चित त्यांच्यावर कारवाई करा, परंतु कुठल्या सुविधा नाहीत आणि नुसतीच कारवाई करणार असाल तर आम्ही हे बंद पाडू। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री संजय पवार साहेबांनी शहरातील वाहतूक समस्येबाबत निवेदन दिलेलं आहे। तर त्या अनुषंगाने शहरामधील ज्या त्याने सुचवलेले उपाययोजना आहेत त्या अनुषंगाने शहरामध्ये जे पार्वती सिग्नल ते पुढचा भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती लागणाऱ्या ज्या दुरुस्ती करणाऱ्या गाड्या आहेत तर त्या काढण्याबाबत आम्ही कार्यवाही करणार आहोत। तसेच युनिव्हर्सिटीच्या बाजूला जे खाद्य गाड्या आहेत तर त्या गाड्यासुद्धा त्यांच्या येणारे जे लोक आहेत त्या गाड्या रस्त्यावर लावतात अशी त्यांची त्यावरती आम्ही कारवाई करत आहोत आणि पुढेसुद्धा कारवाई करणार आहोत। तसेच संभाजी चौकामध्ये काही त्या मिक्सरच्या गाड्या लागतात तर त्यामुळे वाहतूक कोंडी होते, त्याबाबत आम्ही कारवाई करणार आहोत। तसेच शहरामध्ये काही अतिक्रमणं झालेले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, त्यावरती सुद्धा आम्ही महापालिकेशी समन्वय साधून कारवाई करणार आहोत। जे सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग किंवा पांढरे पट्टे नाहीत, ते महापालिकेला आमचा पत्रव्यवहार यापूर्वी केलेला आहे, पण आणखी भविष्यामध्ये सगळे त्यामध्ये मीटिंग घेऊन याबाबत ज्या पूर्तता आहे त्यामध्ये नो पार्किंगचे बोर्ड्स किंवा मिशन पार्किंगचे बोर्ड्स किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जे करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेवलला एक मीटिंग घेऊन ह्यामध्ये उपाययोजना करण्याचं नियोजित आहे। तसेच त्यांनी जे इतर ह्यामध्ये काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे शहर वाहतूक शाखेचे अंमलदार आहेत तर त्याबाबत त्याच्याकडून जे करणं गरजेचं आहे तर त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत।